माणसं चांगली आहेत. वंच, तुम्ही बघितलं ना शेखर राजला? कसा वाटला तुम्हाला मुलगा? आता मी काय सांगू? काय सांगू म्हणजे काय? तुमचं काय मत आहे ते कळायला नको का मला? आता मला विचारशील तर बरा आहे. म्हणजे तो पोरगा ज्या पोरी बरोबर लगीन करीन तिला सुखातच ठेव. हो, पण आपण आपल्या प्रियासाठी बघतोय हे स्थळ. आपण नव तू. वंच, आता त्या जुन्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा उकरून का काढताय? मी कुठून उकरून काढायले? मी तर फक्त माझं मत आणि या घराचं हित सांगाय. आता तुझ्या हे ध्यानात येत नाही त्याला मी काय करणार? वंच, एवढा हेकेखोरपणा बरा नव्हे. मी तुम्हाला अगदी प्रत्येक पद्धतीने समजावून सांगायचा प्रयत्न करते, पण तुम्ही समजून घ्यायला तयारच नाही आहात. तुम्ही आता हा विषय सोडून द्या. मी हात जोडते तुमच्या पुढे. मला विषय सोडून दे. म्हणजे प्रियाच्या आयुष्याच्या सुखाचा विचारच सोडून द्यायला सांगायलीस तू? तर काय बोलताय? अहो, हे सगळं प्रियाच्या परवानगीनेच चाललंय. तिची काहीच हरकत नाहीये. उलट प्रियाची इच्छा म्हणूनच आपण तिच्यासाठी स्थळ बघतोय ना. म्हण प्रियाची इच्छा. अगं तिचीच इच्छा समजून घेत नाहीये कुणी. आणि आता तर ढाल सापडले सगळ्यांना. असं काय बोलताय? आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय ना सत्यजित आणि मंजिरीचा संसार किती बदललाय. ते दोघेही एकमेकांसोबत सुखी व्हायचा प्रयत्न करतायत. प्रिया सुद्धा आपणहून लग्नाला तयार झालीय. आणि तुम्ही मात्र तीच जुनी गोष्ट धरून बसलाय. सत्यजित आणि मंजिरीने सुखी झालेलं बघायचं नाहीये का तुम्हाला? नाही म्हणजे मला कळतंय तुम्ही असं का बोलताय ते. प्रियाच्या प्रेमापोटी, तिच्या काळजीपोटी, तिच्यासाठी तळमळतंय तुमचं मन, मला कळतंय. पण कसं आहे पंच, प्रत्येक इच्छा नाही ना पुरी होत आपली. हा, आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हायलाच पाहिजे असं नाही ना. ह्या सगळ्या पलीकडेही वर तो बसलाय. परमेश्वराची कृपा तीच लागते. त्याच्या इच्छेनेच सगळं घडत असतं. आपण ही त्याची इच्छा आहे असं समजून मान्य नाही का करू शकणार हे सगळं? आता निवांत झोप. माहेरची झोप, सुखाची झोप. हा? हॅलो. जेवण झालं का? हो झालं ना. गोळ्या? हो, गोळ्या पण घेतल्या. मी झोपतच होते आता, तेवढाच तुमचा फोन आला. मग उद्या येत आहे ना परत? अहो, उद्या मी परवाच म्हणाले होते ना मी तुम्हाला. हा, नाही, हा परवा, बरोबर. माझी जरा चूक झाली. सॉरी. सॉरी काय त्यात? ऍक्च्युली उद्या माझंच एक काम आहे पुण्यात, त्यामुळे मीच येणार आहे पुण्याला. कुठे? आपल्या घरापासून जवळच आहे. उद्या मी येतोय पुण्याला. हो, या ना तुम्ही. मी काय म्हणते, तुम्ही उद्या इथे घरी आलात ना की तुमची बाबांची भेट पण होईल आणि मग आपण इथून बरोबर निघूयात कोल्हापूरला. हा, का रे मुडद्या, बायकोला माहेरी पाठवलंस नव? मग तिला माहेरचा आनंद घेऊ दे की. काय सारखं सारखं फोन करून बुनबुन लावली माग? आजी गबगा. हे बघ, तुला मध्ये बोलायला कोणी? माझ्यावर आवाज चढवाया मी काय तुझी आजी आहे वय? मी तर तुझी कुणीच नाही. हे बघ, माझी नाचून 2 दिवसासाठी घरी आली आहे. उद्या तू इथं येऊन लुडबुड केलेली मी आख पाहून घ्यायची नाही, सांगून ठेवतीये. तुला विचारतंय कोण? अरे तू मला विचारण्याची अपेक्षाच करत नाही बघ. म्या
पण तरी बी ऐक, तुझं पुण्यात जे काय काम असेल ना ते करायचं आणि उलट्या पावली घरला जायचं. माझी सोनबाई तुझ्या संग घरला यायची नाही उद्या. ती परवा म्हणजे परवाच येणार. आता शांतपणे झोपू दे तिला, त्रास नको देऊ. ठेव आता फोन. हॅलो हॅलो ऐक हॅलो बंद कसा करतेस ग? अहो हॅलो ठेवलाय त्यानं. झाला पण. हॅलो चल आता झोप गुमान. आता सकाळशिवाय गावायचं नाहीये फोन, सांगून ठेवते तर. आजी झोप म्हणलं ना मग. झोप. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. तुम्ही झोपला नाहीत अजून? नाही, मी जरा कामात होतो. बोल. हॅलो तू बोलायला फोन केलास ना? हं? अहो सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे मगाशी आजी जे काही बोलल्यात त्याबद्दल सॉरी. मी काय म्हणते, तुम्ही उगाच रागावू नका, मनावर पण घेऊ नका आणि चिडू नका प्लीज प्लीज. आणखीन काय काय नाही करायचंय मी. तुम्हाला राग आला का? मी काय म्हणते, तुम्ही उद्या येताय ना इकडे घरी? नाही, माझं ते उद्याचं काम कॅन्सल झालं. आताच त्यांचा फोन आला होता, त्यामुळे उद्या नाहीच येते मी पुण्याला. तुमचा राग गेला नाही वाटतं अजून? राग कसला? आणि मी कोण रागवणार? आणि तसंही माझ्या आईच्या सासूचं बरोबरच आहे. तू तिथे माहेरी गेले, मी उगीच तुला इथून डिस्टर्ब करतोय, लुडबुड करतोय. अहो नाही, असं काही नाहीये खरंच. म्हणजे हे बघ, तुला एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाही, कळलं? झोपायच्या आधी गार दूध पी आणि झोप. आता फार जागत बसू नकोस. म्हणजे हे सगळं सुद्धा मी सांगतोय कारण बाळाची काळजी वाटते म्हणून, बाकी काय नाही. ठेवतो. आजी सॉरी, मी म्हणजे चुकून. अहो
माझ्या आडमुठ्या सत्याला केवढा जीव लावतीस ग तू हा खरंच गेल्या जन्माचं पुण्य असणार त्याचं म्हणून तुझ्यासारखी मुलगी बायको म्हणून लाभली बघ त्याला कुणाचं ग पोर माझं ते सध्या ऑफिसला निघालायस का? हो. चहा नाश्ता घेतलास ना? हो झालं सगळं. अरे त्या देशमुखांचं काही उत्तर नाही रे, म्हणजे फोन नाही, काहीच नाही. आई अगं निर्णय नसेल झाला त्यांचा. हो, पण ते 1-2 दिवसातच कळवू असं म्हणाले होते. मग 1-2 दिवस होऊ तर ते. तुला नाही कळणार. आपण होकार गृहीत धरलेला असतो रे. आपल्याला वाटतं की आपल्या मुलीमध्ये नकार देण्यासारखं काही नाहीच आहे. कधीतरी शंका डोकावते मनात. नकार आला तर आई प्रियाच्या बाबतीत नकारांचा पाढा नकोय मला. आई तू उगीच नको तितका विचार करतेस असं नाही का वाटत तुला? दुसरं काय आहे माझ्या हातात? हे बघ, आय एम शुअर आज त्यांचा फोन येईल आणि ते होकारच कळवतील. चल येऊन येतो. गुड मॉर्निंग. आय सेड गुड मॉर्निंग. व्यंग व्यंग अरे कुठे आहेस? काय रे, काय झालं? काही नाही. व्यंग तू सांगितल्याशिवाय कळणार कसं? काय झालं? काही नाही रे. रोज तेच तेच ऐकून ना कंटाळा आलाय. त्याशी बोलू ना त्या अननोन बाईच्या फोन बद्दल. त्या बाईचा आता रोज फोन यायला लागला, ते सुद्धा लँडलाईन वरती मी घरी नसताना. मला ना काही सुचेन असंच झालंय. म्हणजे मी प्रयत्न करतो कंट्रोल करायचा पण नाही शक्य होत. म्हणजे कधी कधी ना मधुरा असे प्रश्न विचारून हैराण करते ना, त्यामुळे घरीच जावं असं वाटत नाही. कसं आहे सत्यजित, मधुरांनी माझ्यावरती हे आरोप जर लग्नापूर्वी केले असते ना तर एक वेळ ते जस्टिफाईड होतं, पण आता नाही. लग्नापूर्वीचा तो व्यंग आता मी राहिलेलो नाहीये. माझे कुठल्याही बाईशी, जगातल्या कुठल्याही बाईशी काही संबंध नाहीये. मधुरा हल्ली अशी डोक्यावर पडल्यासारखी वागायला लागली ना. व्यंग मला या सगळ्यामध्ये वेगळाच संशय येतोय. कसला? कोणीतरी हे सगळं मुद्दाम करत आहे तुला त्रास देण्यासाठी. कोण करेल पण? आय डोंट नो. कदाचित तुझी एखादी जुनी दुखावलेली मैत्रीण. हे बघ, तू सगळ्यात आधी काय करशील तर तुझ्या लँडलाईनवर कॉलर आयडी लावते, कळलं? आणि आता मंजिरी पुण्याहून परत आली की तू एकदा मधुराला घेऊन घरी ये. आम्ही बोलू तिच्याशी रे, होईल हे सगळं सॉल्व. नाही नाही, त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही मला. ती जबाबदारी माझी. तू तिला फक्त घेऊन घरी ये, कळलं? बरं चल, काम बिम सगळं ठेव बाजूला, आपण बाहेर जाऊन कॉफी पिऊन येऊ. चल रे चल.
शालिनी ताई. अरे या 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 ना, बसा. काही पाणी वगैरे घेणार का? नाही नको. नाही, मी बराच वेळ झाला वाट बघत होते तुमची. काय झालं, काय म्हणाली मुलाकडची मंडळी? त्यांना आमची प्रिया पसंत आहे ना? नाही म्हणजे तुम्हाला कसं सांगावं हाच प्रश्न पडलाय मला. पण म्हणजे काही हुंड्याची मागणी आहे का त्यांची? नाही नाही तसं काही नाही. मुळात म्हणजे त्यांनी नकार कळवलाय. नकार म्हणजे प्रियाला असं काही? मी तेच विचारलं त्यांना. नकार देण्यासारखं असं काय आहे प्रियामध्ये? हो, मग काय त्यांचं म्हणणं? माफ करा शालिनी ताई, म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, पण प्रियाच्या भूतकाळात गडबड आहे म्हणाले. तेव्हा अशी लफडेबाज स्थळं पुन्हा आणू नका असंही म्हणाले. काय? मग तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? प्रियाच्या बाबतीत मी असलं बोलणं खपून घेणार नाही अजिबात. अहो तुम्ही शांत व्हा शालिनी ताई. माझ्यावर चिडून काय उपयोग आहे? प्रिया तशी मुलगी नाहीये, माझी खात्री आहे. पण देशमुखांना अशी माहिती कुठून मिळाली कुणास ठाऊक. त्यांना ही माहिती कुठून समजली कुठून नाही याचं मला काही माहित नाही. पण आमचा आणि प्रियाचा असा अपमान करायचा त्यांना अजिबात अधिकार नाहीये. तुम्ही अशात रागावू नका शालिनी ताई, शांत व्हा. हो, रागावू नको काय? ती माणसं तिच्याबद्दल वाटेल ते बोलतायत, तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करतायत आणि मी गप्प बसू? नाही, मी याचा जाब विचारणार आहे त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. लग्न करायचं नसेल तर नका करू, पण आमचा असा अपमान करायचा काही अर्थ आहे का याला? बघा बाई, तुम्ही काय ते आता. मी आपलं माझं काम केलं, येते मी. मावशी, हा, काय झालं? अशी का बसलीस तू? नाही, अशीच जरा शांत बसली. त्या मॅरेज ब्युरोवाला बाई येऊन गेला ना आता? हो, सहजच आल्या होत्या त्या. मावशी, त्या देशमुखांनी काही कळवलं का ग? नाही, म्हणजे कसं आहे प्रिया, ती मंडळी त्यांच्या त्या इंदोरच्या कामामध्ये खूप गुंतली आहे. त्यांना निर्णय घ्यायला वेळच नाही मिळालेला. त्यांचा निर्णय झाला की ते कळवतील ना आपल्याला. आणि तू नको काळजी करूस, मी आहे ना. नक्की ना मावशी? म्हणजे टेन्शनचं काही कारण नाहीये ना? नाही, नाही. बरं, मग मी आलेच. ही काही पद्धत झाली का? नकार दिलाय त्यांनी प्रियाला. आई, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय, आपण त्यात काय बोल? बरोबर, तो निर्णय पूर्णपणे त्यांचा होता. त्यांनी विचार केला त्यांच्या सोयीने आणि नकार कळवला. पण त्या नकाराचं कारण ते तरी पटण्यासारखं पाहिजे की नको? त्यांनी प्रियामध्ये जर खोट काढली असती ना, की तिचं रूप आवडलं नाही वगैरे वगैरे, तर मी समजून घेतलं असतं. पण हे कारण, अरे लग्न करायचं नाही तर तसं सांगायचं ना स्पष्ट. ही अशी कारणं कशाला द्यायची? नाही, पण मी नाही गप्प बसणार. मी बसूच शकत नाही गप्प. मी त्या मुलाला विचारणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कुणी सांगितल्या आणि त्यांनी त्या गोष्टींवर विश्वास का ठेवला? आई,
तू प्लीज शांत हो. ते कशी शांत होऊ सत्यजित? आता ह्या क्षणी गप्प बसणं म्हणजे त्यांनी आपल्यावर केलेले आरोप हे मान्य करण्यासारखं आहे. नाही, मला हे आरोप फोडून काढायलाच हवे.